हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता मी सकाळीच उठले, आंघोळ पाणी झाली. इथे मी चहा ठेवला आहे. चहा झालेलाच होता, पण मी गरम करत ठेवला आहे. देवाची भांडी घासायची होती, ती घासली. आता जरा चहा घेते आणि मग देवपूजेला लागते. चहा घेऊन थोडा कचरा काढते, देव भांडी घासून देव लावून ठेवले, फक्त दिवा लावायचा आहे. तर म्हटलं जरा चहा घेते. आंघोळ केल्यानंतर मी देव घासत बसली, कारण काय थंडीत आता नाही जमत. इथे मी सगळे देव घासले. हे सगळं निरंजन वगैरे तयार केलं आहे. हे बघा सगळं घासून वादबीत घालून ठेवलेली आहे. आता फक्त जरासा कचरा मारते, मग दिवा लावते. सगळे देवबिव लावून झालेले आहेत माझे. हे बघा जर गुलाबाची फुलं बघा छान आलेली आहेत. ते मी कळसाला लावले. तुम्हाला दिसतात की नाही माहिती. बघा असे बघा, इथे कळसाला लावले, इथे इथे हे लावले, हे देवीला लावलेत माझ्या असं. आणि ही छोटी छोटी फुलं आलेत. ही बघा, ही आपली छोटी छोटी देवाला ठेवायला बरी पडतात. माझ्याकडे एवढा छोटा गुलाब आहे एक. त्याला ना अशी आज 2च भेटली, कधी ती 4-4, 5-5 भेटतात. अशी आपली छोटी छोटी फुलं घालायला. आता थोडं सीझन आहे ना, मग थोडी छोटी छोटी फुलं घालायला मी काढते. तर आज मला 2 मिळाली आणि मोठी 2 मिळाली. तर ती मी आपली देवाला आणलेली आहे. आता एक तेलाचा लावला आहे. आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकते. आता हा तुपाचा लावेन. तर मी जरासा चहा घेते म्हटलं, आणि म्हटलं आपण देवपूजा करूया. इथे माझं हे प्रसादी ठेवायचं हे प्लेट आहे माझी, छोटीशी आहे, एकदम एकदम छोटीशी. तर आपण नेहमी प्रसाद काय ठेवायचा, कधी खडी साखर असते घरात, साधी साखर ठेवलात तरी चालेल. तर थोडी साखर ठेवायची आपल्या देवाला पूजे. अगदी देव घासून झाले, पूजा झाली की थोडीशी प्लेटमध्ये साखर ठेवायची. इथे मी चहा उकळत ठेवला आहे, त्याच्यातलं दूध टाकते. मलाई हा फार आवडतच नाही अजिबात. दूध टाकते जरासा. बघा चहा उकळतोय आणि हा दूध गरम केलेलं आहे. असं आम्हाला काही रोज दूध लागत नाही. रोज दूध कोणीच पीत नाही. चहात वगैरे तेवढाच, ते पण मीच जरासा घेते तो. बाकी कोण एवढं विशेष चहाचा आमच्याकडे हे नाही. म्हणून मला एक दिवस आड करून अर्धा लिटर दूध लागतं. चहा मस्त उकळला की जरा चहा पिते आणि मग देवाकडे बघते. जरा भांडी घासून तयार करून ठेवले सगळं, फक्त चहा. आणि चहा घेतल्यानंतर जरा पूजेला लागायचं. रियांशी अजून उठली नाही, तिला जायचं आहे स्कूलला. थोडंसं हे पण काम पण तिचं आहे. तर म्हटलं उद्या तिच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे, तर तिला व्हाईट ड्रेस आणलाय. मी थोड्या वेळाने दाखवते. तिची आंघोळ झाली की रियांशी जा आंघोळीला जा. तिची अजून सकाळ झालेली नाही, 9 वाजले. सध्या तिला क्लासला सुट्टी आहे, म्हणून ती अजून लोळतच आहे. हाय गुड मॉर्निंग कर रियांशी. बघा माझा मोबाईल बघून तिने डोळे झाकले. बघा बेडवर सगळा उजेड येतोय ना, म्हणून बरोबर दिसत नाही. रियांशी उठ. अगं पाणी गिझर चालू आहे. भरताय नाही, जा बंद कर. अजून भरताय बोलते. मी अशी घरातच फिरून फिरून मोबाईल हातात घेतलेला आहे. हे बघा असा. तर म्हटलं जरासं चहा घेते. तुम्ही म्हणाल तुम्ही गाऊनवर असा. मी दिवसभर गाऊनच घालते. कधीतरी बाहेर गेली तर साडी नेसते किंवा ड्रेस घालते. मला गाऊनवरून कामं पटापट होतं आणि सवय झालेली आहे एक प्रकारची. तर काय सण बिण असेल तर घरात साडी नेसते. तर तुम्ही म्हणाल तुम्ही गाऊनवर ही मला कमेंट करू नका. तुम्ही गाऊन फोटो व्हिडिओ काढता वगैरे काहीच करू नका, कारण काय मी गाऊनच व्हिडिओ काढते. घरात कुठे सकाळी साड्या नेसून मी माझे व्हिडिओ काढत बसू. आणि मग हिला खाली सोडायला गेली की दुसरा गाऊन बदलते आणि कामं होईपर्यंत असा जुना पाना घालून कामं करते असं. त्यात आज एक कामवाली येणार नाही, म्हणजे मला भांडी घासायची आहेत, म्हणून मी हा जुना गाऊन घालून कामं करते. तर म्हटलं जाऊ दे आपल्याला बोलूया. आता घेऊया मस्त चहा प्यायला. कडक असा चहा बनवला आहे. असं थोडासाच मला लागतो. मी असं नुसताच चहा पिणार आहे. मग बघू काय खायचं आहे का नाही, कारण का मी अशी बिस्किट वगैरे काहीच खात नाही. ते चहा चपाती जरा 2 चपात्या चांगल्या मस्त कडक करायच्या तेल लावून, आणि त्या 2 चपात्याने चहा प्यायची की आपल्याला 1-1.5-2 वाजल्याशिवाय मी जेवत पण नाही. माझं सगळं ह्यांचं सगळं होईल, कारण काय आमचे ते आजारी आहेत. मग त्यांचं सगळं होईल, ते उठतील. 9 आता 9 वाजले तरी पण ते उठलेले नाही. मग त्यांचं स्पंचिंग हे ते सगळं करायला माझा खूप वेळ जातो. हे बघा आता असे आजारी इथे, त्यांचं बेड बघा असं असं, म्हणजे असे पडूनच असतात असं. ह्यांचं सगळं होणार, त्यांचा नाश्ता बिस्ता होणार, तसे मी खुर्चीवर घेते त्यांना, असं काही बेडवरच नाही.
पण आता त्यांना हा बेड राहिला कारण कुशी झाल्यानंतर कधी पडू नये, त्यांना पॅरेलस आहे ना म्हणून हा त्यांना असा बेड घेतलेला आहे हॉस्पिटलसारखा. आम्ही स्वतःच घेतला विकत. पहिला आम्ही भाड्याने आणला होता, तो आम्हाला खूप भाडं भरून भरून आम्ही थकलो. 1-1.5 वर्ष आम्ही भाडं भरलं. शेवटी म्हटलं जाऊ दे, त्या भाड्यामध्ये स्वतःचा बेड आला असता एवढा भाडं भरेपर्यंत. मग आम्ही स्वतःच बेड घेतला असा नवीन विकत. हा बघा असा असं म्हणजे हे साईडला लावलं आणि हा भिंतीला पलंग आहे, म्हणजे काय मला प्रश्न येत नाही. असं ते उठतील, त्यांचं सगळं करणार आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात करणार. डबे गेल्यानंतर विशेष जेवण नसतं. ही स्कूलला जाणार, मग त्यांचं आणि माझं चपाती भाजी पण चालते. मला जेवणाचं काही एवढं हे नाही, विशेष नाही. चला तर मग मी पुढचं आता बघते, दिवाबत्ती करते. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मला ह्याच्यात ना तूप टाकायचं आहे. एक तेलाचा दिवा लावला, आता ह्याच्यात मी थोडंसं तूप टाकते आणि दिवा लावून घेते. आणि ह्याच्यात थोडी नैवेद्याला साखर ठेवते, पण मला कचरा काढायचा आहे ना म्हणून मी दिवा लावणार नाही. फक्त तयारी करून ठेवली, देव हासून वगैरे सगळं. तर असं म्हणजे हे करते. तर हा मला तुपाचा दिवा लावायचा आहे. ह्याच्यात तूप आणि ह्याच्यात थोडी साखर आणते आणि देवाकडे ठेवते. आणि ही छोटी छोटी फुलं ठेवणार आपल्याने. ही कशी मला कधी उंबरठ्यावर असे आपल्या दारात अशी ठेवायला, आपला उंबरठा पुजतो ना, अशी ठेवायला छोटी छोटी बरी पडतात. दोन्ही बाजू हळदी कुंकू टाकलं की असं लेपण वगैरे नाही करत, हळदीचं वगैरे तसं काही नाही करत. फक्त उंबरठा पुजते, हळदी कुंकू लावते आणि ही छोटी छोटी फुलं ठेवते. नसली तर मग मी अशी पाकळ्या पण ठेवते, काय करणार. पण आज मला भेटलेली आहेत फुलं आणि कळ्या पण खूप आलेल्या आहेत. तर मला असं छानपैकी अशी 2 फुलं 2 बाजूला ठेवणार उंबरठा पुसल्यानंतर. ते एक काम बाकी आहे. असं छान आलेत फुलं एकदम याची साईजच एवढी आहे, एकदम छान छोटी साईज आहे. हे मोठं तुम्ही 2 दिवस ठेवलात तरी मोठं होणार नाही, उलट पाकळ्या गळून जातील. म्हणून अशी एवढी लहानच येतात फुलं. ही लहान फुलांचीच जात आहे अशी, मुद्दामच मी घेतलेली आहेत. म्हणजे अशी पूजेला छोटी छोटी मला बरी पडतात. अशी एखाद्या दिवशी 5-6 भेटली तरी बस झाली. आता सीजन आहे ना थोडा गुलाबाचा म्हणून. चला तर मग मी चहा घेते, या चहा प्यायला आणि व्हिडिओ पण हे बंद करते. माझं थोडं सकाळचं जाऊ देवपूजेचं आणि हे रुटीन दाखवलं. माझा व्हिडिओ बघत जा आणि मला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि माझे असेच घरातले ह्यांचे माझे रियांशीचेच व्हिडिओ असणार. मी काय स्वयंपाक आता करताना काहीच सध्या तर दाखवतच नाही, माझी तब्येतच बरी नाही. चला बाय बाय.